भावस्पर्शी कौटुंबिक मातृत्व या नाटकाचा दुसरा प्रयोग संपन्न। लेखिका वैजयंती सिन्नरकर लिखित, दिग्दर्शक चिन्मय मायदेव, सहाय्यक दिग्दर्शक रोशनी देवरे आणि इतर सर्व नवोदित कलाकार यांच्या अथक प्रयत्नातून पुन्हा एकदा मातृत्व या नाटकाचा दुसरा प्रयोग डोंबिवली पूर्व येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे 20 एप्रिल 2024 रोजी असंख्य नाट्य रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे समाजसेविका स्नेहा जंगम, कलाकार सुविज्ञा बदान आणि गुणेश्वरी प्रसाद यांची उपस्थिती होती। या नाटकाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले। हे नाटक म्हणजे समाजाला एक प्रेरणा देणारे असे नाटक आहे। या नाटकाचे अनेक प्रयोग व्हावेत, नव्हे तर होतीलच अशी इच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। यावेळी मातृत्व या नाटकामध्ये 24 ते 25 कलाकार होते। त्यांची नावे चिन्मय मायदेव, संजना जंगम, प्रेरणा नेवरेकर, सुभाष चव्हाण, उषा खन्ना, पूनम शहा, पौर्णिमा शिंदे, सायली कांबळे, श्लोक दिसले, दीपेश बाबर, मोक्षा दोशी, रोशनी देवरे, स्मिता भीमनवार, रसिका ठेंगडे, स्वरा पाटील, प्रीती पोलेकर, स्वरा पोलेकर, अपर्णा कांबळे, सुप्रिया कुंभार, भूमिका अंगवलकर, मनस्वी मोरिये, अश्विनी काचरे, अनन्या देवधर, ओवी देवधर अशा अनेक नवोदित कलाकारांनी आपली भूमिका वठवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न केलेत। नमस्कार, आज आम्ही डोंबिवली पूर्व येथे आहे, ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे आहे आणि आज सुंदर असा मातृत्व या भावस्पर्शी अशा नाटकाचा शो आज या हॉलमध्ये झालेला आहे। आज माझ्यासोबत अनेक मान्यवर आहेत आणि रसिक प्रेक्षकही येथे असंख्य संख्येने उपस्थित होत्या। आज प्रमुख पाहुणे या नाटकाच्या ज्या प्रमुख पाहुणे अतिथी होत्या, या संदर्भात त्यांचे विचार आपण जरा जाणून घेणार आहोत। आज हे जे मातृत्व नाटक आज आपण पाहिलात, याबद्दल आपली स्वतः परिचय द्या आणि या नाटकाबद्दल आपली माहिती सांगा। धन्यवाद। कसं वाटलं? मी सौ स्नेहा अविनाश जंगम, मी एक समाजसेविका आहे, त्याचबरोबर मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे। या आधीचं ह्या संपूर्ण टीमचं मी एक नाटक पाहिलं होतं, सुखांत म्हणून, दामोदर च्या हॉलमध्ये, आणि आता हे मातृत्व नाटक। खरोखर या मातृत्वच्या माध्यमातून या सगळ्या टीमने जे समाजापुढे जो विषय मांडलेला आहे, म्हणजे दिव्यांग मूल जेव्हा जन्माला येतं एखाद्या घरामध्ये, तेव्हा त्याचा किती तिरस्कार केला जातो आणि जी आई असते ती आई त्या मुलाचं म्हणजे एक ज्या पद्धतीने त्याला वाढवते आणि आईला प्रत्येक मूल, मग ते कसंही असू दे, कोणतंही व्यंग असू दे, त्याच्यात हुशार असू दे, ढ असू दे, कोणत्याही प्रकारचं मूल असेल ते आईसाठी किती प्रिय असतं, हेच या नाटकामधून किंवा या कथेमधून या मंडळीने मांडलेलं आहे। आणि ती आई जेव्हा त्या मुलावर प्रेम करते आणि त्याला आपल्या पद्धतीने जे वाढवते आणि त्यानंतर त्या मुलामध्ये किती आमूलाग्र बदल होऊ शकतो, हेच या मंडळीने यातून मांडलं। अतिशय भावस्पर्शी असा हा विषय घेऊन ही मंडळी सगळे आलेली आहेत आणि खूप सुंदर असं नाटक त्यांनी आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवलेलं आहे। खरोखर चिन्मय मायदेवचं आणि ह्या संपूर्ण टीमचं, जी शर्वरी म्हणून जी काम केलं या नाटकामध्ये, ती खरं तर माझी बहीण आहे आणि तिचं तर ऍक्टिंग अतिशय उत्तम ऍक्टिंग होती। म्हणजे दिवसेंदिवस तिच्यामध्ये खूप छान प्रगती होत गेलेली आहे आणि नवोदित कलाकारांना खरोखर आपण सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि पुढे जाऊन ही मंडळी खूप छान आपल्या समोर प्रोफेशनल तुमचं नाटक होऊ दे पुढे जाऊन आणि 100 गाठू दे, 100वा प्रयोग होऊ दे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमचं हाऊसफुल नाटक होऊ दे, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करते। धन्यवाद। आपण सर्वांनी इथे मला बोलायला आणि इथे मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। दुसरे अतिथी माझ्यासोबत आहेत, काय सांगाल आजच्या या नाटकाबद्दल? नमस्कार, आपला परिचय द्या। नमस्कार, माझं नाव सुविज्ञा कविता वासुदेव बधान। मी ह्यासाठीच आईचं नाव लावलंय कारण की सरकार मान्य झालं आहे। मातृत्व नाटक मी आज बघितलं आणि ती संधी मला चिन्मय मायदेव यांच्यामुळे मिळाली। आज मी प्रमुख अतिथी म्हणून इथे आली आहे। हे नाटक बघून मला अक्षरशः रडू आलं आणि आई ही आपला पहिला गुरु असते, आईमुळेच आपण हे जग पाहू शकतो। त्यामुळे मी आज हे नाटक बघून इतके रडली की हे नाटक प्रत्येक म्हणजे नाशिक, पुणे, कुठेही कानाकोपऱ्यात पोचायला हवं, हेच मी चिन्मयला सांगते की याचे भरपूर प्रयोग होऊ देत। आणि सगळ्यांना वैजयंती सिन्नरकर यांनी जे लिहिलं आहे ते भावस्पर्शी नाटक इतकं अप्रतिम लिहिलंय ना, आणि दिग्दर्शन सुद्धा खूप सुंदर झालं आहे याचं।
हे नाटक सगळ्यांपर्यंत पोचावं हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. अजून एक अतिथी आहेत. काय सांगाल आजच्या हे नाटक, एकंदरीत हे जे नाटक ज्या लेखिकेने लिहिले आहे आणि चिन्मय या कला दिग्दर्शकाने हे नाटक छोट्या मोठ्या कलाकारांसहित एक बसून एक सुंदर अभिनय मुलांनी चांगल्या उत्कृष्टरित्या केलेले आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? आपला परिचय द्या. मैं गुणेश्वरी प्रसाद और मैं आर्टिस्ट हूँ, मीन्स मैं थिएटर आर्टिस्ट और साथ में मॉडलिंग भी करती हूँ. इस नाटक के बारे में जितना कुछ भी कहा जाए कम है. ये छोटे छोटे कलाकार नहीं है, ये सबके सब बहुत बड़े बड़े कलाकार हैं. आज छोटे दिख रहे हैं, कल के ये बहुत बड़े कलाकार होने वाले हैं. ये मातृत्व नाटक बैजंती सिन्नरकर ने लिखा है और प्रतिम बहुत ही खूबसूरत ढंग से इसको लिखा है. और चिन्मय सर ने तो इसमें जान ही डाल दी है अपनी. चिन्मय सर ने अपने एक एक कलाकार के लिए जो उन्होंने किया होगा वो सब कलाकार ही समझ सकते हैं कि कैसे इन्होंने मैनेज किया होगा, क्योंकि ये नाटक में कट नहीं होता है, ऑन द स्पॉट बोलना है और जो बोलना है वो वही बोलना है जो लिखा गया है. मैडम ने जो लेखिका ने लिखा होगा वही उनको बोलना है. तो अप्रतिम नाटक देखने को मिला, सबके आंखों में आंसू आया. लास्ट में तो मैं भी रोने लग गई. मुझे इतना पसंद आया, इतना पसंद. जब मैं इस नाटक में काम कर रही थी तब मुझे पूरा देखने का सौभाग्य नहीं मिला था, क्योंकि मैं सिर्फ फोकस मेरा खुद के पार्ट पे था और कहीं भी नहीं. आज मैंने शुरू से लेकर लास्ट तक देखा, मुझे इतना मजा आया, इतना अच्छा लगा. और शर्वरी, क्या बोलो शर्वरी के बारे में, गजब. मतलब मेरे पास अगर स्कोप होता तो मैं अभी के अभी उसको कहीं ना कहीं एक बार फिर से वापस में किसी नाटक में उनको डाल देती, लेकिन स्कोप मेरे पास नहीं है. बाबा ने भी जो काम किया, और आज जी का भी रोल बहुत पसंद आया मुझे. स्पेशली मैं अपने बारे में बता रही हूँ, जिनको मैंने जज किया. बहुत अच्छा, बहुत अच्छा. और जिन लोगों ने भी काम किया सबके लिए मेरा एक आशीर्वाद है कि ये सब बहुत आगे जाए, बहुत आगे जाए. धन्यवाद. या नाटकामध्ये ज्यांनी आईची भूमिका जी साकारलेली आहे त्या या नाटकातील कलाकार आहेत. आपलं नाव सांगा जरा. नमस्कार, माझं नाव संजना जंगम. मी गेले 2 वर्षापासून चिन्मय सरांच्या सानिध्यात आहे. म्हणजे त्यांच्यापासून बऱ्याचशा गोष्टी शिकलो आम्ही. पहिलं नाटक तर आम्ही केलेलं सुखांत आणि हे दुसरं नाटक, पण भरपूर काही शिकायला मिळालं. आणि वैजयंती सिन्नरकर ह्यांनी जी ही स्टोरी लिहिली आहे ना, लेखन जे केलंय ना ते अप्रतिम आहे. आणि त्याच्यात या पूर्ण टीमने आहे ना ती पूर्ण जीव ओतून मेहनत केली आहे. आणि खरं सर ह्या पूर्ण टीमचे अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी खूप सुंदररित्या ते मांडलंय. थँक्यू. आपण भूमिका बाबांची केली, याबद्दल आपलं नाव आणि सविस्तर थोडं दोन. माझं नाव सुभाष चव्हाण. मी यामध्ये विक्रम म्हणजे सोहम याचे मी बाबाचा रोल केलेला आहे. थोडंसं माझा रोल नेगेटिव्ह आहे, म्हणजे थोडंसं नकारात्मक असला तरी नकारात्मक मधून सकारात्मक अशी ती मांडणी आहे. म्हणजे सुरुवातीला मी त्याचा जो मुलगा आहे सोहम, तो दिव्यांग सांगितलं, त्याचा मी दुस्वास करत असतो, कारण माझ्या दृष्टीने ते मुलगा माझ्यासाठी कामाचा नसतो. तर त्यामुळे मला त्याचा राग येत असतो, कारण या मुलाला मी का स्वीकारू असं त्याच्यामध्ये आहे. पण नंतर जे मातृत्व याला इतकं हे आहे की यामध्ये जी आईची ज्यांनी भूमिका केली, म्हणजे आईला मूल किती प्रिय असतं, मग ते दिव्यांग असू नये तर कोणत्याही कशाही प्रकारचं असू दे. आणि त्यानंतर ती जी काही मुलाला संस्कार देते आणि त्याला घडवते, त्याच्यामध्ये तिचं त्यानंतर मग माझ्यामध्ये सुद्धा बदल होतो की अरे बापरे, आपण आजपर्यंत मुलावर जे काही वाईट म्हणजे कुसंस्कार म्हणतात की मी तर त्याला खूप वाईट म्हणून वागवलं, त्याचे दुष्परिणाम माझ्यावर इतके झाले की नंतर माझ्यामध्ये खूप बदल झाले. नंतर म्हणजे असे म्हणजे 3 म्हणजे हे छटा आहेत, जसं आपण नवरस म्हणतो तसे छटा आहेत की पहिला रागिष्ट माणूस असतो, म्हणजे कोपिष्ट असतो. त्यानंतर मधल्या काळामध्ये थोडासा त्याच्यामध्ये बदल होतो, तो सौम्य याच्यामध्ये जातो. आणि नंतर शेवटी नंतर त्याला बोलतो करुणरस, म्हणजे त्याला दुःख होतं की जे काही आपण जे वागलो त्याचा पश्चाताप होतो. आणि मग नंतर तो विधात्याला म्हणतो की मी हे खूप चुकीचं वागलो. ही जी काही थीम आहे म्हणजे ती माझ्या दृष्टीने सुद्धा मला वाटतं ती खूप महत्वाची होती. आणि मी माझ्या परीने जितकं चांगलं द्यायचा प्रयत्न केला, तुम्ही मला वाटतं केला आहे, लोकांना ते आवडलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि यापुढेही जर समजा याचे कार्यक्रम झाले आणि जर मला नाटकामध्ये काम करायची संधी मिळाली तर मी मात्र नक्की करेन. पण माझा वेळ
खूप महत्वाचा असतो, कारण मी जे काही करतो त्या जसा यावेळेला आम्ही जे हे केलं शनिवार रविवार मी वेळ देऊन आम्ही केलंय, कधी बदलापूरला कधी भांडूपला किंवा कुठे कुठे, तर जसा वेळ मिळेल असेल ती वेळ माझा आणि कामाचं सगळं हे जर जमलं तर मी यापुढेही पुढच्या आणखी काही कलाकृती झाली तर कलाकृतीला मी नक्की प्रतिसाद देईन. खरंच आहे, आजची जी भूमिका सुभाष चव्हाण यांनी जी केलेली होती खरोखर ती निगेटिव्ह अशी होती, पण याच्यातून सकारात्मक ही काहीतरी प्रेरणा देऊन गेली. आजच्या या भूमिकेमध्ये जी छोट्या मुलाने एक भूमिका केलेली आहे, खरंच वाखाणण्याजोगी ती भूमिका आहे. प्रत्यक्ष त्याला पाहता क्षणी तो तसा नाही आहे, पण ज्यावेळी एंट्री ज्याने केली आणि ज्यावेळी त्याने भूमिका निभावली, त्याचं नाव आहे श्लोक. तर उत्कृष्ट अशी त्याने भूमिका साकारलेली आहे. बाळा, काय तुझं नाव सांग आणि ही भूमिका करताना तुला काय काय करावं लागलं? ऍक्च्युली ही ज्यांनी भूमिका केली ही दिव्यांग म्हणून मुलाची भूमिका त्यांनी साकारलेली होती. बाळा, नाव सांग तुझं. नमस्कार, माझं नाव श्लोक लवडिसले. मला या नाटकात करताना खूप मजा येते आणि माझा जो रोल आहे तो मला म्हणजे असा अवघड पण वाटत नाही, मला करताना खूप सोपं वाटतंय. पण आम्हाला अवघड वाटलं तुला, जरी तू दिव्यांग नसतानाही तू दिव्यांगाची भूमिका साकारलीस, हे आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी फार महत्वाचं आहे. आणि ही तुझ्या दृष्टीनेही तुला एक प्रेरणादायी अशी ही भूमिका निभावली असल्यामुळे तुला परमेश्वर तुला अजूनही उत्तरोत्तर आपली परमेश्वरा आम्ही एक मागणी करतोय की उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी, हीच परमेश्वराकडे आम्ही मागणी करतोय. माझ्यासोबत अजून काही कलाकार आहेत. आई सासूबाई आहेत. मी ऍक्च्युली सेंट मेरीज हायस्कूलची एक्स टीचर आहे. मी आता रिटायर आहे आणि असंच मनात आलं की काहीतरी करायचंय, तर माझी मैत्रिणीने ह्याला इनसे बात कराई और मैं तो हिंदी, इंग्लिश, मराठी सब प्राइमरी सेक्शन को, ये छोटे छोटे बच्चों को पढ़ाती थी. पर मुझे बहुत अच्छा लगा इनके साथ नाटक में काम करने को और रियली मैंने इनके साथ एंजॉय किया. एक सबसे बड़ा संदेश जो मैं बताना चाहती हूँ कि ये एक नाटक था, एक परिवार था, लेकिन इस तरह के कितने परिवार होंगे जहाँ पर ये ऐसे बच्चे तकलीफ उठाते होंगे, जबकि आजी जो है अपने बच्चे से प्यार करती है, लेकिन यहाँ पर आजी का नेगेटिव रोल दिखाया है. तो वो जो नेगेटिव रोल था उसको एक्सेप्ट करने में मुझे थोड़ा टाइम लगा, पर मैंने कहा कि नहीं, करना है. और इसमें जो संदेशा दिया है कि एक माँ अपने बच्चे के लिए उसको ऊपर उठाने के लिए कितनी मेहनत करती है. माँ के लिए उसका बच्चा ही जीवन है, जो कि ये सारे मतलब भारत में इसको संदेश दिया जाता है. और ये एक बहुत बड़ा संदेश है हर एक के लिए कि बच्चा कैसा भी हो, माँ का लाडला है. माँ के लिए सब कुछ है, बच्चा उसकी जान है. खरंच समाजात असे अनेक ठिकाणी अशा घटना घडत असतात. आज एका स्टोरीतून आपण जे पाहिलेलं आहे, जरी लेखकाने किंवा लेखिकेने ज्यांनी सांगितलं असेल ही स्टोरी काल्पनिकच आहे, पण अशा काल्पनिक गोष्टीतूनही काही खरोखरच वास्तववादी अशा कथानक घडलेल्या आहेत किंवा आपल्या समाजात कुठे ना कुठे अशा घडत असतात. आणि यातूनही निभावणारी जी आई खरी असते, आई वडिलांनी जी आपली असतात, ती आई वडिलांनी यांनी चांगली भूमिका यामध्ये साकारलेली होती. ती शर्मिलाची भूमिका, शर्वरीची जी भूमिका केली होती, आपलं नाव संजना जंगम. या संजना जंगम या मॅडमने उत्कृष्टरित्या पार पाडलेली ही भूमिका होती. आणि माझ्यासोबत जो पहिला कलाकार होता जो श्लोक, आणि त्यानंतर दुसरी ज्यांनी भूमिका साकारली त्याचीच भूमिका नंतर सोहम. जो सोहम असतो, तर तुझं नाव काय बाळा? दीपेश बाबर. यानेही चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं त्याने अभिनय आपला केलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जो मोठा होतो आणि डायरेक्ट डॉक्टर होतो, हा आपला असतो चिन्मय मायदेव. आणि यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर चिन्मय मायदेव हा स्वतः दिग्दर्शक आहे आणि चिन्मय मायदेवने या रोलमध्ये डॉक्टरची भूमिका केलेली आहे. काय सांगाल बाबा या नाटकाबद्दल? खरं तर वैजयंती मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि काय सांगू या नाटकाबद्दल, कारण एक आई आणि मुलावरती हे नाटक असल्याने खूप मजा करता येते. कारण कसं असतं की आई आणि मुलाचं बॉन्डिंग असतंच, आणि वडिलांचं आणि मुलाचं कधी कधी काय पटत नाही. हे घर पण प्रत्येक घरात चालू असतं की वडिलांचं आणि मुलाचं कधी पटत नाही. पण हे जे नाटक आपल्याला सगळ्यांना एक धडा दिला की प्रत्येकाला माणसाचा जगण्याचा अधिकार आहे. कोणालाही कधी कमी लेखू नका. तो मुलगा कसाही असू दे, पण आईचं प्रेम कधी अटत नाही. म्हणजे समुद्र कसा असतो, पाणी कसं असतं, खळखळत पाण्याची कधी अटत नाही, तसं आईचं प्रेम कधी अटत नाही. आणि एक मुलगा आणि
असा असून सुद्धा कसा मोठा डॉक्टर बनतो हे उत्तम त्या नाटकात लेखिकेने मांडलेलं आहे. त्याचबरोबर मी खरं तर कौतुक आहे संजना मावशीचं. म्हणजे आमच्या नाटकाचं नाव मातृत्व आहे. खरं तर आमचं नाटक खरंच मी आणि आई आणि मुलाचं नातं आमच्या दोघांचं कायम आहे. कारण तिला मी आत्तापर्यंत कधीही मावशी असं कधी म्हटलं नाही. तिला कधी आई किंवा कधी मम्माच मी एकमेकांना म्हणतो. ती मग चिनू म्हणते लाडाने. आणि खरं तर सगळ्या लहान मुलांचं कौतुक म्हणजे श्लोक, नंतर मोक्षा, नंतर सोहम, सगळं एक मोठला सोहम, अर्णा, नंतर 2 लहान बहिणी मिळाल्या, स्वरा पोलेकर, स्वरा पाटील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे रसिकाताई, नंतर रोशनी, नंतर पूनम मावशी. खरं तर आणि स्मिताजीचा काय प्रश्न, कारण तिच्यासोबत मी गेली 7-8 नाटकं आम्ही एकत्र कामं केलेली आहेत. या नाटकात तिने 3ऱ्यांदा माझ्यासोबत काम केलंय मातृत्व नाटकात. प्रत्येक नाटकात तिने आजीची भूमिका केली, पण या नाटकात तिने वेगळंच कॅरेक्टर काय ते केलंय. त्यासाठी तिचे धन्यवाद. टाईपचं नाटक आहे आणि मी त्याच्यासाठी चिन्मयचे आणि लेखिकेचे खूप खूप आभार मानते की त्यांनी खूपच छान पद्धतीने नाटक लिहिलं आहे आणि दिग्दर्शित केलं आहे. बोलणार सर मला बोलायचं. माझं नाव सुप्रिया कुंभार. मी पण बोलते. माझं नाव सुप्रिया कुंभार. मी तर खरं तर एक टीचर आहे, पण चिन्मय सरांची मी एकदा मुलाखत घेतली होती आणि ती त्यांना फार आवडली होती. ऑडिशनला पण बोलवलं होते. माझा खरं तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, पण त्यांच्याबरोबर काम करून खरंच खूप छान वाटलं. तो खरं तर मला मावशी, कधी ताई, जे वाटेल ते बोलतो, पण मी त्याला त्रासही खूप दिला. सॅटर्डे संडे प्रॅक्टिससाठी थोडं लेट येणं, उशिरा येणं माझ्या क्लासेसमुळे मला पॉसिबल होत नव्हतं. पण चिन्मय ओरडायचा, पण तेवढं समजूनही घेतलं त्याने. आणि मी सुरुवातीला म्हणलं, अरे मला एवढीचाच रोल, मला मोठा हवा आहे. अरे तुझा फर्स्ट टाईम आहे ना ताई, देणार मी तुला, तू पहिलं एवढं तरी कर. आणि नंतर काही दिवसांनी त्यानेच मला सांगितलं, तू अजून एक रोल करतेस यात. तर म्हणजे की मला खूप छान वाटलं त्याच्याबरोबर काम करून आणि मी नेहमीच करत जाईल. मी स्मिता भीमनवार आणि पुण्यातून नाटकाचं सादरीकरणासाठी आली. तसं पाहिलं तर हे नाटक आई आणि मुलाचं प्रेमाचं प्रतीक आहे. या नाटकामध्ये मला यावेळेस वेगळी भूमिका दिली गेली, त्याच्यामुळे मला अजून नवीन काहीतरी शिकायला मिळालं. चिन्मय मायदेव डायरेक्टर आणि वैजंती सिन्नरकर लिखित नाटक, यांच्याबरोबर मी आत्तापर्यंत 6 नाटके केली आणि मातृत्वाचा हा दुसरा प्रयोग आहे आणि याचाही पुढे करत राहू अशी माझी इच्छा आहे. तू काय भूमिका केलीस? मी संचिता, सोहमची मैत्रीण. म्हणजे दुसरा सोहम जो आहे, जेव्हा तो शाळेत जातो तेव्हा मी त्यासोबत असती, असं दाखवलं. मला तर हे नाटक खूप आवडलं, पण तुम्ही पण हे नाटक बघत राहा. अरे वा, बघणार. नमस्कार, मी रसिका ठाणे. चिन्मयच्या होणाऱ्या बायकोची आत्याची भूमिका केली प्रियंका. पण मला एकच सांगायचं आहे की मी एक गृहिणी पण आहे, माझं अदर ॲक्टिव्हिटी पण करते आणि मी कर्जतमधून आलेली आहे. तर मी थोडासा टाईम मी काढला आहे ह्याच्यासाठी की मला असं नाटकाचा एक अनुभव पण मिळालेला आहे आणि एक नवीन मैत्रिणी भेटल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन काही करण्याचा एक मार्ग, एक दिशा आपल्याला करायला भेटते. आणि चिन्मय यांनी भरपूर प्रोत्साहन दिले आणि खूप काही आम्हाला शिकवण्याची अशी आम्हाला एक आश्वासन. घेऊन म्हणजे मी जाईल. बाय तूच सांग एक शब्द बोल. तुझं नाव सांग. माझं नाव अर्णा. माझं नाव अर्णा विजय कांबळे. तर दुसरा सोहम आहे ना, त्याची मी एक बेस्ट फ्रेंड दाखवली आहे. अरे वा. त्याच्यामध्ये माझं जे डायलॉग आहे तो खूप चांगला आहे आणि सोपं पण आहे. बरं वाटलं. शाबास, छोटी कलाकार. आपण माझं नाव डायरेक्शन केलं. ॲक्च्युली माझं नाव रोशनी देवरे आणि माझी फर्स्ट अचिव्हमेंट, मी फॅशन शोज करते, मी मॉडेल आहे. आणि सेकंडली आता मी फर्स्ट टाईम नाटक केलं आहे आणि त्यात म्हणजे मॅनेजमेंटमध्ये मी चिन्मयच्या सोबत होते. सो त्याला असं वाटलं की तू काहीतरी करतेस, छान करतेस, आणि त्यामुळे त्याने मला एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून एक पदवी दिली आणि त्याबद्दल मला खूप खूप छान वाटतं आणि त्यासाठी धन्यवाद चिन्मयचं. नमस्कार, माझं नाव सायली कांबळे. तसं तर चिन्मय माझा भाऊ आहे, पण त्याने मला ही संधी दिली आणि मातृत्व या स्वामी तिने जगाचा आई जसं आपण म्हणतो तसंच मातृत्व नाटकाबद्दल जितकं बोलावं तेवढं कमी आहे, कारण ते तशा भूमिकाच तशा. वैजयंती सिन्नरकर यांचं लेखन खूपच छान, चिन्मय मायदेव यांचं दिग्दर्शन पण खूप
उत्कृष्ट होतं. नाटकामध्ये मी नलू म्हणजे सोहमची आत्तेची भूमिका केली आहे, जी सतत शर्वरीशी कनेक्टेड असते. तिला सोहमबद्दल सारख्या भावना वाटत असतात आणि कुठेतरी तिला भावाच्या पण बाजू पटत असते. म्हणजे ती एक ननंद आहे आणि भावजाईशी पण तिला प्रेम आहे आणि मुलाबद्दल पण माया आहे अशी भूमिका केली. ही भूमिका करताना मला प्रचंड खूप बरं वाटलं. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला ओव्हरऑल सांगायचं झालं तर मला नाटक खूपच छान होतं. नमस्कार, मी अश्विनी कचरे. मी यामध्ये डॉक्टरचा रोल केला आहे. मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. एवढी छान स्क्रिप्ट होती आणि डॉक्टरचा रोल मला खूप छान होतं. पहिली खरं तर यामध्ये मला रोल दिला ह्याबद्दल मी खरंच त्याची खूप आभारी आहे. नाटक हे मला माहीतच नाही नाटक काय असतं आणि काही नाही. हे माझा पहिला प्रयोग आहे, पहिला अटेम्प्ट आहे. माहीत नाही मला आता प्रेक्षकांना कसा वाटला असेल, पण चिन्मयीने तरी मला चान्स दिला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. या नाटकामध्ये माझा रोल होता तनयाचा, चिन्मयची मावशी, सोहमची मावशी असा तो रोल होता. धन्यवाद. सगळ्यात पहिला तर चिन्मयला मी थँक्यू बोलेल, कारण की चिन्मयबरोबर हे नाटक करण्यात मला खरंच खूप आवडलं. आणि पहिल्या नाटकात तर त्यांनी जसं सांगितलं की तो माझा भाऊ होता आणि ह्या नाटकात आमची नवरा बायकोची भूमिका होती. तर ही भूमिका माझ्यासाठी खरंच खूप अवघड होती. एक भाऊ असल्याच्या नंतर आपण दुसरी भूमिका घेतोय. तरी पण मला छान वाटलं आणि हे नाटक एवढं छान होतं की ह्याचे प्रयोग होतील अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. मला तर तेव्हा खूप मजा येईल. नाही करायचं, पुस्तक असतं त्यांना नाही फाडायचं. तुला मी शिकवले ना पुस्तक ते पुस्तक. सांग बरं त्यापासून काय तयार होतं? शब्द. कळतंय ना तुला? हो, आता मी वाचणार, पुस्तक वाचणार. वा, शाबास. हो, खूप कळले. फक्त घरच्यांना त्रास, खायला कार आणि भुईला बाण. सासूबाई मगाच सांगितलं तोंडाला ना जरा आवर घाला. माझं चुकलं. मी तुम्हाला ह्याला वाचायला शिकवायच्या अगोदर या घरातल्या सगळ्यांना वाचायला शिकवायला पाहिजे होतं. वा, आता सोहमला आमच्या विरुद्ध भरवणार. भरवायचं कशाला? तुमच्या वागणुकीतूनच तर दिसतंय. पुढे जाऊन त्याने तुम्हाला विचारले नाही तर त्रास नको व्हायला. जैसी करणी वैसी भरणी म्हणावे बोलतात ना. करावे तसे भरावे. ही वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. अरे वा, आमच्या सुनेचा तर खूपच तोंड सुटलाय. मला बोलते नको ते बोलतेस. आता तर हदच झाली या वेळच्या मुलामुळे. संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस. एकच विश्वास खर्डीकर क्लास. फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस. 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम. मुख्य कार्यालय भाग्योदय बिल्डिंग, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व. ऑफिस नंबर 025128639550. मोबाईल नंबर 9820627580. दुसरा नंबर 9820904646.